महादेव निवृत्तीनाथ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्रीपाद सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय। जय श्री राधे श्याम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हर हर महादेव सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयांची मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा तपोज्ञानवैराग्य भक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखेश वेदान्त शास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरी परब्रह्मस्वरूपम्। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपद्या जय जय सुसंवेद आत्मरूपा देवा तोची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवतारी जोजी मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु म्हणून विशेषता धरू विवेकावरी परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। आज ज्या निमित्ताने आपण इथं उपस्थित झालेलो आहोत, ज्या कार्यक्रमाचं स्वरूप कशाबद्दल ठेवलं आहे, आज काल आपल्या प्रभूचा जन्मोत्सव साजरा झाला। माझ्या रामप्रभूचा जन्म झाला आणि किती योगायोग जोडून आले महाराज। 3 दिवस हा प्राणप्रतिष्ठा चालू होती। माझ्या रामप्रभूच्या दिवशी माझे पांडुरंग परमात्मा इथे विराजमान झाले, माझे भगवान माझे श्रीराम विराजमान झाले महाराज। अशी कटेवर कर ठेवून आज भक्तासाठी उभा आहे महाराज। का ती स्थिती निवडली असं सांगा, काय भाग्य असेल या कुटुंबाचं। केवढं संचित साचलेलं होतं, काय पुण्याला पारावरच नव्हतं राहिला आणि काय ती तिथीच निवडा महाराज। हे सुद्धा भाग्यच लागतं त्या तिथीला, काही गोष्टी करायला त्या सुद्धा भाग्यच लागत। कोणता पर्व काळ साधला तुम्ही? साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा उमळ महाराज। तुम्ही असा पर्व काळ साधला ना, किती दिवसाची तपश्चर्या इथं तप असेल महाराज। इथं काहीतरी या भूमीमध्ये फार पवित्रपणा आला, असा खूप पवित्रपणा आला। आणि मग माझ्या प्रभूला वाटलं ती स्थिती योग्य असेल। ज्यावेळेस माझे प्रभू जेव्हा वैकुंठातून अयोध्यात निर्माण होतात ना, प्रगट होतात ना, त्याच दिवशी आज या सुरेगाव परिसरात या वस्तीवर मेहरे वस्तीवर प्रगट झाले। काय भाग्य असेल या, काय भाग्य असेल या परिवाराचं, सांगता येणार नाही। की सगळ्यांचं काय म्हणतात ना, पुण्य जमा होऊन आलं इथं सगळे मेहरे कुटुंबाचं। ही एकाच नाही महाराज, तेवढंच कुटुंब नाही करत महाराज। अजून यांची मागं खूप परंपरा चालत आलेली असं, एकाच कुटुंबाने एवढं होत नाही। यांच्या पाठीमागं यांच्या कोणीतरी मागच्या जन्मात आपल्याला माहिती नाही महाराज। मागच्या जन्मातलं काय असेल ते माहिती नाही, पण ह्या जन्मात केलेलं मात्र दिसून राहील। पण मागच्या जन्माचं जास्त गाठोड आहे यांचं। हे मागच्या जन्मात इतकी पूर्वपुण्य भक्ती केलेली यांनी, इतकी भक्ती केली की त्या भक्तीला मापच नाही राहिलं महाराज। आणि या भक्तीचं माप ओसांडून व्हावं लागलंय। आणि या कुटुंबाला पुन्हा त्यांनी त्याला पकडलंय त्या भक्तीला, असं बांधलेलं महाराज। प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडं जातो हरी महाराज। कसं केलं त्यांनी? प्रेम दोरीनं प्रेम भक्तीच्या दोरीनं बांधून टाकले त्याला। इतकी माप, कारण भक्तीच्या मापे मोजितो अनंत इतरांनी तत्वता नमोजावे महाराज। इतकी भक्ती केली। आज यांचं मागच्या जन्माचं पण
भक्ती आणि ह्या जन्माची पण, ह्या जन्माची त्यांना आठवती. पण या भगवंताला इथं विराजमान व्हायचं आहे ना, एका भक्तीला नाही प्राप्त होत महाराज. अनेक अनंत जन्मेचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरिपैठा होई. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. किती जन्माचं पुण्य असेल महाराज. या अनंत जन्मीचं अनंताला मापच नाही महाराज. त्याला आधी नाही, मध्य आणि अंत्य नाही महाराज. ज्याला अंत आणि 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 शेवट आणि आणि सुरुवात नाही ना, त्याला भक्ती म्हणतात. आपली भक्ती स्टॉप होती महाराज. का होती? कारण आपल्याला देहाचा ते विसरच पडतो परमार्थात करायचा. काय करायला लागेल त्याच्यासाठी हे संत अवतार घेतात. आज मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आहे आगज्ञेवर्य. कारण आज पुढे पण आहे आणि मागं पण आहे. कसा आहे तो? देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. कारण सगळा तो कसा आहे? चराचरी नटलेला. म्हणूनच प्रभू म्हणतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृतांच धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगयुगी. मी केव्हा येतो सांगू? जेव्हा या धर्माला ग्लानी येते, माझ्या साधूची छेड होते आणि या धरतीला पापाचं ओझं होतं ना, तेव्हा मी पुन्हा अवतार घेतो. पुन्हा अवतार घेतो. प्रभू कशासाठी घेतो? आपल्यासाठी करतो. या भक्ताकारणे देव वेडविलास वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आज ह्यो कसा आहे? संतांच्या वस्तीवर विराजमान झालाय प्रभू. रमलाय तो, लय रमलाय महाराज. रमलाय कसा आहे? भक्तीनं जशी शबरी मातेची भक्ती कशी आहे त्याप्रमाणे इतकी भक्ती झाली महाराज. आणि रामप्रभूला यावाच लागलं. कशाला यावं लागलं महाराज? का बरं यावं लागलं? तिचीसुद्धा किती वर्षाची भक्ती फळाला आली तिची, आणि मग यावं लागलं. रामाला यावाच लागलं महाराज. तसा इथं असं झालं आहे का या भगवंताला यावाच लागलं आहे. सगुण रूपात आणि निर्गुण रूपात असा ठाम शिक्का पडला आहे प्रभूचा. इथं यावाच लागणं आणि इथंच थांबावंच लागत. का? तो भक्तीनं बांधले गेले महाराज. कसा आहे तो महाराज? एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. महाराज जशी भक्ती कराल ना, तसा तो लगेच उभा राहतो बरं. त्याला कुठून आणावं लागत नाही. पण कधी मार्ग सापडतो हे महाराज? भगवंत संत रूपाने अवतरित होतात महाराज. या पृथ्वी तलावर अवतरित होतात. बघा ना, काय किती अंतर असेल आणि कुठे आम्ही कुठं तुम्ही. पण कसं एका दोरीत बांधले महाराज, एका माळेत ओवले. कसं सांगा ना, केवढा हार तयार झाला यो. सगळ्यांनी गुंतून घेतलं. या हारेमध्ये काय घेतलं आहे? गुंतून घेतलं. माझ्या प्रभूने सगळ्यांना एकत्र केलं आहे. आता ताटातूट करू नका महाराज. आता वेगळं नका होऊ. कारण वेगळं झाल्यानंतर काय परिस्थिती असते आपल्याला कळते ना. आपण याच्यात गुंफून घेण्याचा प्रयत्न करा. कशाने गुंफायचं आहे महाराज? मनाची या मणी गुंफेला सेला, मनाची मणी गुंफेला सेला. महाराज मनाने गुंफायचं आहे महाराज. भगवंताला एकच आवडतंय, ते म्हणजे मन. महाराज अवतार घेतोय प्रभू सामान्य जीवाला वर तळागाळातून काढण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी. रामप्रभू अवताराला आले. का बरं आले असेल मला? तुम्ही म्हणाल रावणाला मारण्यासाठी. रावणाला मारण्यासाठी त्यांना अवतार घ्यावं लागलं. अनेक भक्तांचं काम करण्यासाठी त्यांना अवतार घ्यावा लागला. ते मात्र आपल्याला कळतंय महाराज. ते शास्त्र पुराण सगळं सांगतं. पण माझा प्रभू म्हणतोय, प्रत्येक रावण आहे ना, हे सगळे बसतील आपण रावणच आहे. आपल्यातला कोण रावण काढायचा ते कळायला पाहिजे. आणि माझ्या सद्गुरूंनी तोच रावण काढून टाकला.
त्यालाच मारलंय, त्यालाच मारून टाकलंय. त्यामुळे तुझ्यातला अहंकार आणि मी आणि माझं आणि अहंकार यो रावण रूपी आपल्या प्रत्येकाच्या शरीरात जागृत आहे म्हणून त्यालाच मारायसाठी संत वैकुंठातून येतात म्हणून आपल्यासाठी येतात. आता त्यांचे काय काम असं, कारण ते परिपूर्ण अवस्थेत असत महाराज. ते त्यांना काय गरज नसते महाराज, हे आपल्यासाठी अवतार घेत राहतात पुन्हा पुन्हा. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंखचक्र गदा पद्म सहित खरी, देखिला देव आदि देव भरेवा, समाधान जीवा वाट पाहता गे माये, देखिला आदि देव भरेवा. महाराज जीवच देव पाहिजे आपल्याला. कोणता आहे तो? आदिदेव आहे महाराज. त्याने किती अवतार घेतले सांगताच येणार नाही. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे, कणवाळू कृपाळू दिना लागे उद्धारणे. त्याने सर्व संतांसाठी अवतार घेतला आहे. नवीन आपल्या वाटतं आपल्यासाठी सद्गुरू आले, तो सगळ्यांसाठी येतो महाराज. कधी देवरूप होऊन येतो आहे, कधी संत रूप होऊन येते. संत तेची देव, देव तेची संत, निमित्त मात्र प्रतिमा आहे महाराज. तोच माझा स्वामी, तोच माझा प्रभू महाराज, तोच माझा कृष्ण आहे. कोण कोणत्या नावाने हाका मारी सांगता येत नाही. जसं गवळणी म्हणायची, मला तो आज दामोदर दिसत आहे, मला गोरज दिसत आहे, मला हरी दिसत आहे, कोण म्हणायचं लल्ला म्हणत आहे, कोण कृष्ण म्हणत आहे. काय अनेक नाव आहे महाराज त्याला. किती नावाने नटलेला तो, अनेक ना देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. अनेक नावाने त्याला संबोधलं जातं. आणि तो येतो महाराज भक्ताचं संरक्षण करण्यासाठी नक्की येतो. आणि आपल्यासाठी आलाय महाराज. काय घेऊन आलाय तो? का देवासाठी, देवासारखा नाही आला महाराज. तो दयाची सामुग्री घेऊन आलाय महाराज. शांतीचा लवलेश घेऊन आलाय, शांतीचं पालव घेऊन आलं महाराज. त्याने काय केले, आपल्याला पांघरून घेतले महाराज, कवटाळून घेतलंय. अलिंगण घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली डोलायाची सीमा. महाराज प्रभू दर्शन देतात आणि निघून जातात महाराज. आपल्याला लय वाटतं आपल्याला प्रभूने दर्शन द्यावं, दर्शन द्यावं. लय आट्टाच करतो महाराज, कधी मला येऊ देव दर्शन दे. पण निर्गुणाचं दर्शन होईल, पण होईल का नाही होणार, पण तात्काळ. कारण वरची पापणी खाली लावच करतो, पळायला लगेच. हा ब्रह्मविधीचा जनिता ग, हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरो पाता ग, तुम्ही याला धरो पाता. हा कैसा येईल हाता घेन गोकुळच्या नारी. महाराज जो हाती लागत नाही, पण असे सद्गुरू आहे ना, त्यांना पकडता येते, त्यांना पकडता येतं. त्यांच्या पायावर जर कडकडून मिठी बांधली ना महाराज, ते आपल्याला कुठे घेतं माहिती? कडेवर. विठोबाचा लेकुरीवाळा, संगे गोपाळांचा मेळा, विठोबाचा लेकुरीवाळा. कसं घेतले त्यांनी बघा ना, सगळ्यांना घेतले म्हणत अंग खांद्यावरती. तो घेते महाराज, पण आपले तसा विश्वास श्रद्धा बसत नाही. ती श्रद्धा एकदा जर आपली परिपक्व झाली, बळकट झाली महाराज, तर आपल्याला तेच सांभाळतात. हे मात्र नक्की सगळ्यांमध्ये तीच निर्माण व्हावं असं का आपल्याला कोण सांभाळतं आहे? काय आपलं आहे महाराज? मला असं वाटतं ना, आपलं नावं संपून जावं, आपलं गावं संपून जावं, आणि एकच उरलं, उरी उरावा विठ्ठल महाराज. बस म्हणजे प्रभू भक्त असं वाटतं ना, सारखं नामचिंतन करावं आणि या भगवंतामध्ये कधी तल्लीन होऊन जावं, कळूसुद्धा नाही. थांबा वाटतं महाराज. साथ काही देत नाही कोणी, शरीर साथ देत नाही काही टायमाला. काल आम्हाला ना दिंडीमध्ये होतं महाराज, गाईने तोडूनच गेले आम्हाला दोघींना. पर गुडघ्यावर यायचं गाई, मोकार गाय गावातलं गावरान गाय होता, झोपलेलं होतं महाराज. ओढाला गाय
आमच्या अंगावरून गेलं पण महाराज का खर्चटलं सुद्धा नाही. का बरं आमच्या बाईच्या पाठीवरून गेली, माझ्या गुडघ्यांवरून गेली. म्हटलं तर झालं आपलं भोगात झाला नाही. पण नाही महाराज, काही होऊ देत नाही तो भगवान आहे मला, काही होऊ देत नाही ते माझी संत आहे. का नाही होऊ देत? आता गाईचं पाय जर आपला किती वेळा आम्ही गायच्या लाता मारले ये, त्याच्यामुळे सगळे दात पडायला लागले. हे गायचे दात मारून मारून पडायला लागले मला. शेपटी मारतील, लाथा मारतील, एक एक रिटायर करत चालली ती आमची. पण आम्ही म्हणतोय तू सगळं नाही आमचं, पण आमचा प्रभू मी देणार नाही. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, हो धरीला पंढरीचा चोर. महाराज सगळं रे आमचं. जेव्हा आमच्या प्रभूने आमच्यामधला जो मीच काढून टाकलाय ना, आणि त्या नामचिंतनाने आमचे जर सगळे शत्रूच संपून गेले ना, म्हटलं सगळं नाही तुला आत्ता काढून देतो, आम्ही तयारच आहे. कधी येईन आमचं प्रभू. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, अगोदरच तयारी असावी म्हणतात. भाऊ काय म्हणतात आपली तयारी कधी असावी अगोदर. जेव्हा न्यायला आल्यावर मग ते आवरता येत नाही पटापटा, सगळं राहतं. मग जे राहिलं ते राहिलं, मग आवरायचं राहून जातं. न्यायला तर येत आहे, मग कधी आवरायचं आपलं. त्याच्या आधी सावध व्हावं लागलं. सावध व्हावी, सावध झालो आलो हरीच्या जागरणाला. महाराज अगोदर सावध व्हावं आणि एक दिवस आपलं जीवाचं कल्याण करून घ्यावं. हे प्रभू त्याच्यासाठीच येतात महाराज. हे संत आणि देव वेगळा नाही, योग निघून जाण्यासाठी हा सत्संग आहे. आपल्याला सद्गुरू तेच करतात का ह्या देव कोण आहे? तुला पाहायचं आहे ना, देव आहे ते हृदय मंदिर. हां, देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मदत करीच हा जीव सुख पावेल माझा. हां हां हां. आता त्यावेळेस मला इतकी अनुकूलता होती. असे बसले ना, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत अशी स्थिती झाली होती. खूप चिंतन करायचं, खूप रंगून जायचं. मला कळतच नव्हतं का मला रात्र झाली का दिवसाची किती वाजले कळतच नव्हती. इतकी भक्तीमध्ये तल्लीन होऊन जायची. कधी अभंग सुचायचे कळतच सुद्धा नव्हतं. काय असं प्रभूची इच्छा महाराज, तो सतत जवळच असायचं आणि त्याच्या संगत खेळायचे. असं झालंय महाराज. अगोदर आपल्याशीच खेळावं लागतं. आपल्याला आपल्याशीच खेळावं लागतं. आपलंच कीर्तन आपल्यालाच सांगावं लागतं. अगोदरच आपल्यालाच आपली पूजा करावं लागते, मग मानस पूजा करावं लागते, मग ते चिंतन करावं लागतं, मग त्या प्रभूचं दर्शन सहजासहजी होतं. समजा लय नाचावं लागतं, लय गावं लागतं, लय नामस्मरण करावं लागतं. झोप नाही येत महाराज. रात्रंदिवस झोप नाही आल्यामुळे परत शरीराची अशी अवस्था झाली. का बरं? तो झोपच देत नाही. तो आलाच कशासाठी म्हणे? तो आला त्याच कारणासाठी आलाय ना, मग तू तेच कर. हे नामस्मरण झालंच पाहिजे असा अट्टास असतो मला. ज्या भक्ताला झोप देत नाही ना, त्याला संत म्हणतात, त्याला देव म्हणतात. त्याला झोपून देत नाही महाराज, त्याला प्रपंचाची गोडी लागू देत नाही. तो सगळं काढून घेतो महाराज थोडं थोडं. ती आसक्ती कमी होण्यासाठीच हा सत्संग आहे. सगळ्यांना तेच कळावं. आणि खूप आपण इतकं नामस्मरण करावं का आपले सगळे इंद्रिय काय करावं ते त्याचे पात्र करावं. मौली म्हणतात 10व्या अध्यायामध्ये, तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उकड ऐका. ते म्हणतात तुला जर सुख मिळवायचं असलं तर अगोदर तुझ्या इंद्रियांना सुखी कर. ते सुखी कधी होतील महाराज? किती नामस्मरण केलं त्याला अखंडताच लागत. अखंड त्याच्यामध्ये राहावं लागतं. तेव्हा ही इंद्रिय सगळे आपले का ऐकतात ना? तर ऐकत नाही महाराज, नाही ऐकते. एक इथं बसलं कधी बाकीचं बाहेरून फिरून येतं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्याला पात्र बनवायला लागतं. इतके पात्र बनावं लागतं का ते आता बस म्हटलं की बसलं पाहिजे. मग ते इंद्रिय आपले ऐकायला लागले का आपशाक मन स्थिर होतं. मन स्थिर झालं का महाराज, एकदा चित्ताचाच एकदा ठाव लागला महाराज, मग मन आपोआप त्याचं ऐकतं. मनाने ऐकलं का महाराज
मग त्याला गोडी लागते. गोविंद गोविंद मना लागल्या छंद, गोविंद गोविंद मना लागल्या छंद, आनंदले म्हणा प्रेमी पाजरती लोचन, गोविंद गोविंद मना लागल्या छंद. त्या छंदात निघून जावं लागतं मला. तेव्हा काय होतं, आपलं शरीर सगळं कृष्णमय होऊन जातं मला. ते नाम तत्वाशी एकरूप होऊन गेलं ना मला, मग आपली खरंच शरीराची अवस्था प्राप्त होते. शरीराला अवस्थेत राहू द्या, शरीराला व्यवस्था नका करू त्याची, त्याला अवस्थेत नाटवा महाराज. त्या अनुसंधानमध्ये राहू द्या त्याला. कारण आपण जर त्याचे जरले चोचले केले ना, आम्ही काही माझं किती दुःख होतं ना, आम्ही त्याच्याकडे त्या डॉक्टरकडे भेटायलाच नव्हतं. आमचा डॉक्टर एकच, तो म्हणजे आमचा सद्गुरूच. किती दुःख काही हो महाराज, एकच औषध आम्हाला, त्या नामाचं औषध. आम्ही ते नामाचं औषध पितो, कधी आजार बरा होऊन जातो कळतसुद्धा. आम्ही फक्त आता तेवढा अमृताचा घोट घेतलेला आहे ना, नाही तर अमर केले ना महाराज प्रभूने. मरण माझे मरून केले, माझं गेले अमर. मग कोणत्या आजारावर औषध येईल? सर्व रोग भवरोग अनेक काही शिल्लक ब्रह्मरस घे काढा, तेने पिढा वारेल महाराज. ब्रह्मरसाचा एकदा काढा घेतला ना, सगळी पिढा दूर होते महाराज. त्याने सगळ्यावर रामबाण औषध म्हणजे काय? नाम. प्रत्येकाने ही नामसाधना करावी आणि आपलं जीवन कृतार्थ करून जावं महाराज. आणि प्रभूला तेवढीच इच्छा आहे का सगळ्यांनी नामसाधना करावा आणि या भवसागरातून तरून जावं महाराज. एवढीच इच्छा आहे माझ्या प्रभूला. सगळ्यांनी खूप आनंदाने या सत्संग, पण सत्संगाशिवाय नाही महाराज. सत्संग हा लय महत्त्वाचा आहे महाराज. आपल्याला आपण रोज सत्संगामध्ये महाराज, आपली चार्जर काढतेच ना, आपल्या चार्जर सारखं जोडलेलंच आहे. मोबाईल सारखी चार्जिंगला आहे का नाही? किती वर्ष झाले, 5 वर्ष झाले. कितीतरी पुराण ऐकले, कितीतरी शास्त्र ऐकले, पण आम्हाला काय कळतं आहे, आपले मोबाईल सारखे चार्जिंगला आहे. आपली चार्जिंग उतरणारच नाही, उतरायची नाही, आता उतरणार नाही. आता फुल चार्जर झाली, फुल चार्जिंग झाली म्हटल्यावर उतरणार. आपली बॅटरी केवढी लय मोठी बॅटरी का मारा, फुल चार्जिंग झाली, आता उतरायची. कधी उतरणार आहे ते? आपला शेवटचा श्वास थांबल ना महाराज, तेव्हा उतरणार आहे. आता नाही उतरायची महाराज, कारण फुल चार्जिंग झाली. 5 वर्षापासून सत्संग चालू आहे माझे प्रभू. आत्ता अजून पण असेच सत्संग करणार आहे. पण आपल्याला कोण दिवस येईल कैसा नाही द्यायचा भरोसा. तोपर्यंत आपण काय करायचं आपलं कार्य साधून घ्यायचं महाराज आणि आपलं जीवन कृतार्थ करून जायचं आहे. आणि एक दिवस असंच सत्संगाशिवाय नाही महाराज. सत्संग हा महत्त्व. हे सत्संग त्याच्यासाठी महाराज, हे वर्धापन दिन निसर्ग निमित्त आहे मात्र. पण हे बंटी महाराजांचं काय आहे तर सत्संग घडावा, सगळ्यांनी एकत्रित यावं आणि आपलं काहीतरी साधून घ्यावं महाराज. इथं चिंतन होतं, हे धर्माच्या मंडपात होतं, बाकीकडं नाही होत महाराज. कुठे जा, किती पाहुण्यांना भेटून जा, तीर्थयात्रा भगवंता आता ठाईच बसावं चिंतन. घरी चांगला परमार्थ होतो महाराज, फिरून नाही होत महाराज. कारण काय होतं, विक्षेप येतो ना, कोण कसं काय चाललंय, कुठं चाललंय. मग ते न बघण्यासाठी काय करतात भगवंता, तुम्ही जागीच बसा, ठाईच बसा. घरी परमार्थ होईल तुमचा. प्रपंच व्यवस्थित, आणि सद्गुरू तेच करतात, प्रपंच व्यवस्थित करतात आणि परमार्थ पण काही करावं लागत नाही. कर्म धर्म त्यांचा झाला. नारायण त्यांचे पाहुणे 3 लोक महाराज, कर्म धर्मच त्यांचा आहे. आपण फक्त आपलं काढून घ्यायचं, आपण त्याच्यातून आलिप्त व्हायचं आणि सगळं कर्म काय करायचं, भगवंताला अर्पण करायचं. एक दिवस ते अर्पण केलं ना, मग सगळा संसार कसा. आजी संसारे सुपळ झाला गे माये, आजी संसारे सुपळ झाला गे माये, देखिले पाया विठोबाचे विठोबाचे विठोबाचे, तो मज भावा तो जो मज भावा, तो मज भावा तो मज भावा. कधी भावा? वेळोवेळा व्हावा पांडुरंग पांडुरंग पांडुरंग,
तो मज व्हावा तो मज व्हावा. बरं असं झाल्यानंतर काय होईल ना मग त्या आनंदाला तोट आहे का बरं. मग मी एकच म्हणणार अवघाय रंग एक झाला रंगी रंगीला रंगी रंगला रंगला अवघाय रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला. झालेली सेवा सत्कृत्य अर्पण सेवा. माझ्या देहाचं गोकुळ झालं हा माझ्या देहाचं मंदिर आत आत्मा पांडुरंग माझ्या देहाचं मंदिर आत आत्मा पांडुरंग माझ्या देहाचं गोकुळ झालं मन आनंदाने नालं माझ्या देहाचं गोकुळ झालं मन आनंदाने नालं नाम अमृताची धारण माझ्या देहाचं मंदिर आत आत्मा पांडुरंग माझ्या देहाचं मंदिर आत आत्मा पांडुरंग. अरे असं कसं रे देवा तुझी ओढ लागली जीवा अरे असं कसं रे देवा तुझी ओढ लागली जीवा दे स्वप्नात मला भेटली माझ्या देहाचं मंदिर आत आत्मा पांडुरंग माझ्या देहाचं मंदिर आत आत्मा पांडुरंग. सद्गुरूंनी मार्ग दाविला त्याचा अंगीकार मी केला सद्गुरूंनी मार्ग दाविला त्याचा अंगीकार मी केला जाऊ मोक्षपदाला आताने माझ्या देहाचं मंदिर आत आत्मा पांडुरंग माझ्या देहाचं मंदिर आत आत्मा पांडुरंग आत आत्मा पांडुरंग. महाराज कधी शब्द सुचता कळत नाही महाराज आणि खरंच आज शेवटचा माझा अभंग सुचला ना तो मग त्याच्या पलीकडे मला सुचलंच नाही महाराज त्याच्या पुढं मला लिहायला काहीच राहिलंच नाही काही सुचायला काही राहिलंच नाही महाराज. सद्गुरू आहे हे परब्रह्म जेव्हा मला कळलं ना माझा स्वामीच माझा प्रभू माझे सद्गुरू भगवान आहे मग शेवटला अभंग सुचला महाराज तो. सद्गुरू आहे हे परब्रह्म नित्य पूजा करीन मी संपन्न सद्गुरू आहे हे परब्रह्म नित्य पूजा करीन मी संपन्न सद्गुरू आहे माझा देवा समरोप चरण हो त्यांचे सद्गुरू आहे माझा देव समरोप चरण हो त्यांचे त्या चरणावरी ठेवीन माथा कृपा करीन आम्हावरी दीनानाथा सद्गुरू आहे हे परब्रह्म नित्य पूजा करीन मी संपन्न सद्गुरू आहे सर्वदाता निवारील न भय आणि चिंता. महाराज एवढं क्षत्रिय आपल्यामध्ये भय आणि चिंता आपल्याला चिंता जिवंत जाते चिंतन केल्यावर मला चिंता संपूर्णच जाते
आणि भय घालवतात महाराज. तुला ज्याला ज्याचं भय लागलं आहे ना मृत्यूचं, ती भीती घालवते महाराज. तू अमर आहे, तू मरणारा नाही, तुला कोणी मारणार पण नाही. मरतं ते शरीर महाराज, मरतं ते शरीर आणि तू मरत तसाच आहे महाराज. तू कसा आहे चिरंजीव आहे, तू कसा आहे सच्चिदानंद आहे महाराज. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तू सच्चिदानंद आहे महाराज. सच्चिदानंदाला कोणी काही करू शकत नाही महाराज. आणि जे मरतं ते तुझं नाही, ज्याचं आहे त्याला अर्पण करायचं एक दिवस. जो त्याचे सगळे पंचतत्वाचं शरीर ज्याच्याशी त्याच्याशी अर्पण होतं, मग आपलं काय मरतो, आपल्यातला मी मारायचा आणि अंकाररूपी विकल्प हा मारायचा महाराज. सद्गुरू तेच कर. सद्गुरू आहे सर्वदाता, निवारेल न भय आणि चिंता. आणि त्या सद्गुरूंची महती सांगू किती, त्याची आवडते भाव आणि भक्ती. त्या सद्गुरूंची महती सांगू किती, त्याची आवडते भाव आणि भक्ती. सद्गुरू आहे हे परब्रह्म, नित्य पूजा करूया संपन्न. महाराज तुम्ही म्हणशाल मग आता सद्गुरूंची पूजा करायला आपलं सुरेगावरून चिंचपूरला जावं लागेल का? नाही महाराज, तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा तुकराशी. आपलंच आपल्याला काय करतात, ओळख करून देतात. आणि सद्गुरू आपल्या हृदयामध्ये बसलेले ते तत्वच म्हणजे सद्गुरू. सद्गुरूचं नाव काय असतं मला, त्या तत्वाशी एकरूप झालेलं. आपल्याला ध्येयाच्या सद्गुरूकडे नाही बघायचं महाराज. सद्गुरू पाहिजे कोणता आहे, जे आपल्याला नामावर आरूढ केले, एकदा बसून दिले महाराज. गाडी चाललेली आहे, कधी थांबल सांगता येत नाही, पण चाललेला प्रवास सुखाचा करायचा जर असला ना, प्रत्येकाने नाम साधना सोडायची, नाम अखंड जपायचे महाराज. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, एक दिवस आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं आहे. आणि सद्गुरूंना एवढं अट्टहास कशासाठी करावा लागतो, जे पुन्हा पुन्हा मंडप घालायचा आणि पुन्हा पुन्हा सत्संग करायचं कारण हेच आहे. सगळ्यांनी जागं झालं पाहिजे. सगळे हिताच्या ठिकाणी झोपलेले महाराज, जागे असून झोपलेले. आणि हे जागं करण्यासाठी सद्गुरू आपल्याला पुन्हा पुन्हा इकडे येतात. आणि एवढ्याने तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं. एक दिवस आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिन हरे पाहिला रे, हरे पाहिला रे. आज सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिन. आज सोन्याचा दिवस उरलेला महाराज. सगळे त्याच्यात न्हावून निघणार आहे अशी मी आशा करते. आणि झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करते. सेवेला पूर्ण पुंडलिकावर्ध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. याच्यानंतर धनश्रीताई